स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर रक्षाबंधन हे 2026मध्ये 27 ऑगस्ट रोजी आणि 28 ऑगस्ट रोजी या 2 दिवस पौर्णिमा तिथीही आलेली आहे. आणि 27 ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा आणि 28 ऑगस्टला आहे रक्षाबंधन. तर मग 2 दिवस पौर्णिमा तिथी आलेली आहे. तर राखी कधी बांधायची? यावर्षी रक्षाबंधनला भद्रा काळ किती वेळ आहे? भद्रा काळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते. तर मग शुभ मुहूर्त कोणते आहे? या शुभ काळातच भावाला राखी बांधली तर भावाचे दीर्घायुष्य होईल व भावाला सुख समृद्धीही प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही चुकून देखील या अशुभ वेळेमध्ये राखी बांधू नका. शुभ वेळ जाणून घ्या. तसेच भद्रा काळ कधी आहे त्याबद्दलही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच राखी कोणत्या शुभ मुहूर्तावर बांधायची ते देखील सांगणार आहे. बरोबर, राखी बांधताना राखी कशी निवडायची तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर रक्षाबंधन हे 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:09 पौर्णिमा तिथीही चालू होत आहे आणि 28 ऑगस्टला 9:49 पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. आता सूर्याने पौर्णिमा तिथी पाहिली असल्यामुळे 28 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. परंतु विशिष्ट वेळेमध्येच भावाला राखी बांधली तर मग आपल्या भावाचे दीर्घायुष्य होईल आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल. धनधान्य भरभरून त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाहीत जर तुम्ही या शुभवेळेमध्ये भावाला राखी बांधली तर मग या राखी पौर्णिमेला भद्रा काळाचे सावट म्हणजे भद्रा काळ किती वेळ आहे व भद्रा काळ कोणत्या वेळेमध्ये आहे. तर यावर्षीची जी रक्षाबंधन आहे ना तर त्यावर भद्रा काळाचे सावट नाही आहे. म्हणजे भद्रा काळ हा रात्रीच होत आहे. पौर्णिमा तिथी 27 ऑगस्टला सुरू होत आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सुरू होण्याच्या अगोदरच भद्रा काळ हा संपत आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर म्हणजे 28 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर तुम्ही कोणत्याही काळामध्ये भावाला राखी बांधू शकता. फक्त यावर्षी जो राहू काळ आहे तर त्या राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ज्या प्रकारे भद्रा काळ असतो त्याच प्रकारे राहू काळामध्ये देखील मंगल कार्य करणे टाळले जाते. आता हा राहू काळ किती वेळ आहे? तर यावर्षी जो राहू काळ आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी तर तो असणार आहे 10:54 ते 12:02 म्हणजे हा वेळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळी तुमच्या भावाला राखी बांधू शकता. परंतु काही शुभमुहूर्तावर जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर राखी म्हणजे एक दोरा नसतो किंवा मग एक शोभेची वस्तू नसते. तर एक बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी त्याला बांधत असते. ते असते रक्षासूत्र, जे की आपल्या भावाचे प्रत्येक संकटातून, प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून व प्रत्येक अडचणीपासून सुरक्षा करत असते. बहीण लहान असो अथवा मोठी असो, रक्षण हे भाऊ बहिणीचे करतो तसेच बहीण देखील भावाचे करत असते हे रक्षासूत्र बांधून. त्यामुळे हे रक्षासूत्र म्हणजेच ही राखी आपण शुभ वेळेमध्येच बांधायला हवी व त्याला देखील खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे आता ती शुभ वेळ कोणती आहे? तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्टला सुरू होत आहे आणि 28 ऑगस्टला 9:49 असणार आहे. परंतु सूर्याने ही तिथी पाहिली असल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपण रक्षाबंधन साजरे करणार आहोत. परंतु सकाळी जर शुभ वेळेमध्ये तुम्ही राखी बांधली तर त्याचा परिणाम ही खूप शुभ आणि अतिशय मौल्यवान तुमच्यासाठी ठरेल. तर आता ही शुभ वेळ कोणती आहे? तर सकाळी 5:27 पासून ते 9:28 म्हणजे 3 तास 51 मिनिटाचा हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये जर तुम्ही तुमच्या भावाला हे रक्षासूत्र बांधले, ही राखी बांधली तर तुमच्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तसेच तुमच्या भावाच्या आयुष्यातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि सर्व काही शुभ घडायला सुरुवात होईल. सुख समृद्धी आनंद कोणत्याही गोष्टीची कमतरता तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये कधीही येणार नाही जर तुम्ही या 3 तासामध्ये राखी बांधली तर. आता प्रत्येक जणांनाच या 3 तासामध्ये राखी बांधणे शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभर कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. परंतु फक्त राहू काळ टाळा. या राहू काळामध्ये म्हणजे 10:54 पासून ते 12 वाजेपर्यंत अजिबात तुम्ही राखी बांधू नका. भद्रा काळ नसला तरी राहू काळ आहे, त्यामुळे या गोष्टीची दक्षता घ्यावी. आता शुभ काळ जे आहेत ते सकाळी 9:45 पण आहे. त्यानंतर मग शुभ मुहूर्त जे आहेत ते 3 आहेत यावर्षी रक्षाबंधनला राखी बांधायचे. तर सकाळी 6:36 पासून ते 9:45 एक शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी जे अभिजित मुहूर्त आहे ते 12:10 पासून ते 12:53 आहे. आणि संध्याकाळी मग 7:43 पासून ते 9:30 आहे. तर या
3 शुभमुहूर्तामध्ये कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. आता जर तुमचा भाऊ दूर असेल, लांब राहत असेल, तर मग अशा वेळी तुम्ही तुमचे जे आराध्य दैवत आहे किंवा तुम्ही ज्या देवाला तुमचं भाऊ मानता किंवा मग तुमचे पूर्ण ज्या देवाला समर्पित आहात, तर त्या देवाला तुम्ही राखी बांधू शकता. जेणेकरून की तो देव सदैव तुमच्या मदतीसाठी, सदैव तुमच्या रक्षणासाठी, सदैव तुमच्या संकट काळामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहिलेला असतो आणि इथून पुढे देखील त्याचं वरदहस्त तुमच्यावर राहावे, यासाठी तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला तुम्ही हे रक्षासूत्र बांधू शकता. त्याचबरोबर आपण आपल्या घरामधल्या ज्या वस्तू असतात, जसे की कोणी आपल्या गाडीला स्वच्छ धुवून त्या गाडीला राखी बांधतो किंवा मग घरातल्या काही वस्तू असतात त्यांना आपण राखी बांधतो, मुलांच्या सायकलला आपण राखी बांधतो. आपली भावना आहे, आपली श्रद्धा आहे, किती वस्तू आपलं रक्षण करते किंवा आपण तिचं रक्षण करत असतो. अशा वेळेला हे रक्षासूत्र योग्य वेळेमध्ये बांधण्यास योग्य ठरते. तर हे रक्षाबंधन तुम्ही अतिशय व्यवस्थित, नीट आणि व्यवस्थित वेळ काळ पाहूनच करायला हवे, कारण हे रक्षासूत्र आहे ते प्रत्येकाचे रक्षण करत असते. त्यामुळे हे रक्षासूत्र बांधत असताना शुभ काळ, शुभ वेळ पाहणे खूप गरजेचे आहे. तर यावर्षी भद्रा काळ हा 28 ऑगस्टला सूर्य उदय होण्या अगोदर संपत आहे. त्यामुळे तुम्ही 28 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर कधीही राखी बांधू शकता. फक्त राहू काळ टाळा. बाकी मग कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही राखी बांधली तर चालते, परंतु शुभ मुहूर्तात राखी बांधली तर त्याचा फळ किंवा मग त्याचं जे काही लाभ आहे तो अतिशय वेगळा आपल्याला पाहायला भेटतो किंवा त्याचा अनुभव आपल्याला एक खूप चांगल्या प्रकारे येतो किंवा शुभ अनुभव आपल्याला येत असतो. त्यामुळे शुभ मुहूर्तामध्येच राखी बांधा शक्य असेल तर. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधा. तर राखी बांधत असताना देखील तुम्ही लाल किंवा पिवळा दोरा असलेलीच राखी बांधावी. काळा दोरा असलेली राखी शक्यतो बांधणे टाळावे. त्यानंतर ज्या राखीवर स्वस्तिक, ओम किंवा मग जे काही शुभचिन्ह असतात ते असेल, अशीच तुम्ही राखी तुमच्या भावासाठी निवडा. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या भावाला ओवाळता त्यावेळेला त्याला ओवाळण्यासाठी सुपारी किंवा मग सोन्याची अंगठी घ्या. सोन्याची अंगठी नसेल तर कोणताही सोन्याचा दागिना घेऊ शकता. फक्त मंगळसूत्र तुम्ही सोन्याचे घेऊन त्याने ओवाळू नका. त्यानंतर तुमच्या भावाला तुम्ही जी मिठाई आणणार आहात, म्हणजे जे काही तुम्ही गोड त्याला खाऊ घालणार आहात, ते पांढऱ्या रंगाचेच असावे. असे म्हणतात की जे काही पांढरा रंग असतो तो शांततेचं प्रतीक असतो. तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये शांतता येईल, त्याच्या मनाला स्थैर्य लाभेल आणि त्यामुळे तुम्ही जी मिठाई आणणार आहात ती पांढऱ्या रंगाचीच असावी. राखी ही शुभचिन्ह असलेली असावी, लाल किंवा पिवळ्या दोऱ्याची असावी किंवा मग जी गोंड्याची राखी असती ती बांधली तरी देखील चालते. शेवटी भाव आणि भावना महत्त्वाच्या असतात. राखी किती महागाची आहे किंवा किती त्याच्यावर भारी काम केलेलं आहे किंवा किती कलाकुसर केलेली आहे, यापेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात. त्यामुळे राखी शुभ चिन्ह असलेली असेल तर ते तुमच्या भावाच्या आयुष्यात शुभ घटना घडतील. देव तुमच्या भावाचे सदैव रक्षण करेल. त्यामुळे तुम्ही या राखी पौर्णिमेला व्यवस्थित विचार करूनच राख्याची निवड करा आणि व्यवस्थित अशा प्रकारे रक्षाबंधन अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करा. तसेच प्रत्येक नियम आणि प्रत्येक शुभ काळ हा महत्त्वाचा असतो प्रत्येक सणासाठी. तर त्यामुळे यावर्षी भद्रा काळ हा 28 ऑगस्टला अगोदरच संपत आहे. संपूर्ण दिवसभर कधीही राखी बांधू शकता, फक्त राहू काळ टाळा. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल, पटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा.